दोषी असेल तर कायद्याने त्याच्यावर जी फाशीची शिक्षा असली तरी ती मतीन पटेलला द्यावी, याच्यात कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण तो घर पाडणं, ऑफिस पाडणं, कुटुंबियांना त्रास देणं हे चूक आहे. कारण एकट्या मतीन पटेलचं जर अनधिकृत बांधकाम असेल तर ते पाडावं. पण या शहरात कित्येक वेगवेगळ्या पद्धतीनं अनधिकृत बांधकाम आहे. मुंबईमध्ये मंत्र्यांचे बंगले इनलिगल आहे सगळे. काय सांगणार तुम्ही, काय करणार तुम्ही? सरकार काय झोपलेलं आहे का? आणि म्हणून अशा पद्धतीनं कुटुंबियांना त्रास देणं, या शहरातलं 70% इनलिगल बांधकाम आहे. महापालिका एवढी जागरूक असेल तर सगळे अनधिकृत बांधकाम थांबवले पाहिजे. पण त्यांच्याच आशीर्वादानं अनधिकृत बांधकाम होतात, त्यावेळी झोपते का महापालिका? आज भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाची बातमी पेपरला 3 मजले बांधलेले त्यांनी आणि नगरसेवक येतो. महापालिका झोपलेली आहे का? एकटा मतीन पटेलने इनलिगल काम केलं का? अनधिकृत बांधकाम केलं का? मला असं वाटतं मतीन पटेल जो गुन्हा केला असेल, धर्मांतराच्या प्रकरणातल्या ज्या कोणी आरोपीला आधार दिला असेल त्या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई मतीन पटेलवर करावी. परंतु हे घर पाडणं, दार पाडणं हे युपीची बिहारची संस्कृती महाराष्ट्रात येऊ नये, त्याला आम्ही विरोध करू. योग्य व्यासपीठावर करू. येणाऱ्या अधिवेशनात हे मुद्दे मी मांडल्याशिवाय राहणार नाही. अनधिकृत बांधकाम कोणाकोणाचे भारतीय जनता पार्टी याच्याकडे माझ्याकडे पुरावे. ते राजू खेडकरचं हॉस्पिटल आहे कोणतं इथलं, पूर्ण वरचे मजले इनलिगल आहे. डॉक्टर कराडांच्या आशीर्वादाने बांधले. का पाडत नाही?